होऊ शकता मित्रांनो, सेंद्रिय स्लरी बनवायचं मटेरियल आपण स्लरी बनवणार आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलाय. बरेचसे शेतकरी मित्रांनी कमेंट केल्या, मेसेज केले, ऑनलाईन सुद्धा मेसेज केले की हो आम्हाला सेंद्रिय स्लरी कशी बनवायची त्याचं मटेरियल सहित आम्हाला दाखवा. मित्रांनो, आपल्या प्लॉटला चालू आहे, शेतकरी मित्रांच्या प्लॉटला चालू आहे. ज्या ज्या मित्रांनी सेंद्रिय स्लरी दिली त्यांची 25, 26, 27 दिवसातच सेटिंग एकदम छान अशी लागलेली, कॅप्सूल सारखी सेटिंग निघलेली. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सेंद्रिय स्लरी ही बनवायचीच आहे. कलिंगड असू किंवा खरबूज असू, इतर सर्व पिकाला तर चालतेच, पण कलिंगड आणि खरबूजाला सेंद्रिय स्लरी वापरायची. मित्रांनो, कमी खर्च आहे. मित्रांनो, खूप कमी खर्च आहे. आपली जमीन पीक निघल्यानंतर जमीन सुद्धा आपली सुधारती. मित्रांनो, मायक्रोरायझा शेतकरी मित्रांनी टाकलेलं आहे 4 किलो एकरी भेसळ डोस मध्ये. मित्रांनो, त्या मायक्रोरायझाचा केमिकल संघ वापर केल्याने कुठलाही उपयोग होत नाही. आणि जे शेतकरी मित्र बुरशीनाशका संघ मायक्रोरायझा देणार मित्रांनो, त्याचा सुद्धा आपला मायक्रोरायझाचा उपयोग होत नाही. केमिकल मध्ये मायक्रोरायझा द्यायचा नाही. मित्रांनो, मायक्रोरायझा हा ही एक जैविक बुरशी. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक खत टाकणार त्यावेळेस तुमचा 4 किलो मायक्रोरायझा चालू शकतोय. ज्यावेळेस तुम्ही सेंद्रिय स्लरी किंवा जैविक स्लरी देऊ राहिली त्यामध्ये तुम्ही मायक्रोरायझा 200 ग्रॅम इकडे टाकून कलिंगडाला किंवा खरबुजाला देऊ शकताय. त्याचा 100% ते 100 पट 200% रिझल्ट आपल्याला मायक्रोरायझा येतात. मित्रांनो, तर आपल्याला सुद्धा मायक्रोरायझा वापर करताना आपल्याला सेंद्रिय स्लरीतच मायक्रोरायझा द्यायचा. मित्रांनो, 4 दिवस स्लरी भिजू घालायची. 5व्या दिवशी ज्यावेळेस स्लरी चालू करणारी 5व्या, 6व्या, 15व्या दिवशी जरी चालू केली तर बॅक्टेरिया हे वाढत्याच राहतात. मित्रांनो, आणि त्यावेळेस आपल्याला एकरी कलिंगडाला किंवा खरबुजाला 200 ग्रॅम मायक्रोरायझा जे पाणी आपण गाळून घेणार आहे त्या आपल्या पाण्यामध्ये 200 लिटरच्या टिपाडामध्ये 200 ग्रॅम टाकून मायक्रोरायझा द्यायचा आहे. 100% पांढरी मुळी जास्त वाढणार आहे. जे मी ऑनलाईन प्लॉट पाहिले शेतकरी मित्रांचे 15 दिवस, 18 दिवस, त्या प्लॉटांची ग्रोथ अजिबात नाही. मित्रांनो, थंडीमुळे थांबलेली. मित्रांनो, आपल्याला सेंद्रिय स्लरी चालू करून त्यामध्ये सेंद्रिय स्लरी बरोबर मायक्रोरायझा हा सोडायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने नियोजन करायचंय. मित्रांनो, स्लरी एकरी मित्रांनो स्लरी बनवण्याला 500 लिटरची टाकी घ्यायची, 400 लिटर पाणी घ्यायचे, त्यामध्ये 10 किलो पेंड, 2 किलो बेसन पीठ, काळा गोळी घ्या किंवा व्हाईट गोळी 2 किलो घ्यायचा आहे. KNB ची बॅक्टेरिया 1 लिटर, PSB ची बॅक्टेरिया 1 लिटर आणि NPK ची बॅक्टेरिया 1 लिटर अशा पद्धतीने वापर करायचा. मित्रांनो, त्यामध्ये 10 अंडी असे पद्धतीने 400 लिटर मध्ये टाकायचे. मित्रांनो, सकाळी संध्याकाळी द्रावण हलवून घ्यायचंय. आपली ही 500 लिटरची स्लरी तयार होणार. मित्रांनो, आणि ही स्लरी 400 लिटर वापरून झाल्यानंतर त्या चौथ्यामध्ये फक्त तुम्हाला PSB, KNB आणि NPK ची बॅक्टेरिया टाकायची. मित्रांनो, आणि त्याच्यात 2 किलो काळा गुळ, परत आपली 500 लिटर स्लरी तयार होऊन इतर मटेरियल टाकण्याची गरज नाही, पेन टाकण्याची गरज नाही. अशा पद्धतीने नियोजन करायचं. मित्रांनो, मी तुम्हाला एक विश्वासन सांगू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही कलिंगड आणि खरबूज उत्पादक असेल, तुम्ही सेंद्रिय स्लरी जर बनवली आणि 8-8 दिवसाच्या कालांतरी 100 लिटर, 125 लिटर अशी जर चालू ठेवली तर मी निश्चित सांगतो की कलिंगडाच्या एकाही शेतकरी मित्राची वाढीला विल्टिंग ही येणार नाही. येणाऱ्या काळातला स्ट्रोक हा एकदम चांगल्या पद्धतीने पाहायला भेटणार आहे. सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे. अशा पद्धतीने नियोजन तुम्हाला करायचंय.